हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॉफ्टवेअरमध्ये कस्टमर ॲड कसा करायचा। तर जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर लॉग इन करता, हे तुमचं सॉफ्टवेअरचं डॅशबोर्ड आहे, होम पेज। तर याच्यामध्ये इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत, मोबाईल नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम। तर हे जे डिटेल्स आहेत कस्टमर सॉफ्टवेअरमध्ये ॲड करण्यासाठी आहेत। तर इथे जे तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत हे खूप शॉर्ट डिटेल्स आहेत। जर तुम्हाला कस्टमरचे जास्त डिटेल्स जसे की कस्टमरचे इमेज, आधार कार्डचे इमेज, पॅन कार्ड वगैरे हे सगळे KYC टाईप डिटेल्स ॲड करायचे असतील तर इथे युजर लिस्टच्या ड्रॉपडाऊनमध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे ॲड कस्टमर। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कस्टमरचे पर्सनल इन्फॉर्मेशन, बँक डिटेल्स, ओपनिंग बॅलन्स, शिपिंग डिटेल्स आणि ॲड्रेस इन्फॉर्मेशनसाठी आपल्याकडे इथे ऑप्शन्स आहेत। तसेच तुम्ही कस्टमरची इमेज पण इथे ॲड करू शकता सॉफ्टवेअरमध्ये। त्यानंतर इथे आधार कार्डचे फ्रंट साईड, बॅक साईड दोन्हीसाठी ऑप्शन आहे इमेजचा। त्यानंतर इथे पॅन कार्ड पण तुम्ही ॲड करू शकता। तर इथे सिम्पली तुम्हाला कस्टमरचे डिटेल्स ॲड करून ॲड कस्टमर करायचे आहे। तो कस्टमर आपल्याकडे सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह होणार। जसे की आपण दोन्ही ठिकाणी एक कस्टमर ॲड करूयात। जसे की इथे फर्स्ट नेम ॲड करूयात आपण, फर्स्ट नेम, लास्ट नेम। त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमरचा मोबाईल नंबर ॲड करायचा असेल तर इथे मोबाईल नंबरसाठी ऑप्शन आहे, अल्टरनेट पण तुम्ही ॲड करू शकता। याच्यामध्ये आपण एक मोबाईल नंबरही ॲड करूयात। त्यानंतर तुम्हाला कस्टमरचा पूर्ण ॲड्रेस नसेल मेन्शन करायचा, फक्त तुम्ही सिटी मेन्शन करत असाल तर इथे तुम्ही फक्त सिटी ॲड करू शकता। तर हे डिटेल्स ॲड करून तुम्हाला इथे ॲड कस्टमर करायचे आहे। हा कस्टमर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह होऊन जाणार। इथे कस्टमर लिस्ट ओपन झाली डायरेक्टली। तर तसेच जर तुम्ही होम पेजवरूनही सिम्पली डिटेल्समध्ये तुम्हाला ॲड करायचं असेल तर इथं तुम्हाला फर्स्ट नेम ॲड करायचं आहे, लास्ट नेम ॲड करायचं असेल तर ते मोबाईल नंबर, ॲड्रेस डिटेल्स तुम्ही इथं ॲड करून आणि इथूनही तुम्ही कस्टमरचे फोटो, इमेज जे आहे इथून ॲड करू शकता। इथे आपल्याकडे अपलोडसाठी पण ऑप्शन आहे, किंवा तुमच्याकडे लॅपटॉपमध्ये नसेल तर तुम्ही वेबकॅमच्या यूजने ॲड करू शकता। तर इथे डिटेल्स ॲड करून आपल्याला होमचे हे जे बटन आहे समोर याच्यावरती क्लिक करायचं आहे। तो कस्टमर सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह होणार आणि डिरेक्टली ते होम पेज ओपन होईल। इथे हे झालं, आपण बघितलं आता कस्टमर ॲड कसे करणार। तसेच आता तुम्हाला जर कस्टमर तुमचे किती ॲड आहेत सॉफ्टवेअरमध्ये ते बघायचं असेल तर इथे युजर लिस्ट आहे। याच्यामध्ये तुम्हाला टोटल जेवढे कस्टमर्स तुमच्याकडे ॲड आहेत इथे दिसून जातील। आता जसे की आपल्याकडे कस्टमर लिस्ट आहे, तुम्हाला जर एक्सेल फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायची असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे कस्टमर लिस्ट जे आहे याच्या ड्रॉपडाऊनमध्ये जाऊन ऑल कस्टमर लिस्टमध्ये जाऊ शकता। याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कस्टमर लिस्ट भेटून जाईल। मग हे तुम्हाला एक्सेल किंवा PDF फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तुम्ही इथे एक्सपोर्ट करू शकता। ठीक आहे। नंतर जसे की तुम्हाला आता जर कस्टमर कोणी तुमच्याकडे परत आला, त्यांचे काही तुमचे डिटेल्स, मोबाईल नंबर वगैरे चुकला असेल किंवा त्यांना चेंज करायचं असेल तर ते तुम्हाला अपडेट कसं करायचं, किंवा एखादा कस्टमर तुम्हाला डिलीट करायचा असेल तर जसे की आता ऑलरेडी जो आपल्याकडे कस्टमर एक्झिस्टिंग आहे, तुम्ही जेव्हा होम पेजवरती येता, जसं आपण इथून कस्टमर ॲड करत आहोत तसेच तुम्ही तुमच्याकडचे जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत ते सर्च करू शकता। तर इथे जसे की आपण आता एक कस्टमर ॲड केला होता, परत आपण त्यांचं नाव इथं टाईप करणार तर इथे तुम्ही बघू शकता की हे कस्टमर लिस्टमध्ये सर्च होत आहे। म्हणजे की जर कोणी कस्टमर तुमच्याकडे ऑलरेडी सेव्ह आहे सॉफ्टवेअरमध्ये, ते तुमच्याकडे परत येत आहेत काही परचेस करायला, तर ते तुम्हाला परत ॲड करायची गरज नाही आहे, ते तुम्ही सर्च करू शकता। इथे सर्च करून तुम्हाला परत इथे हा जो होमचा आयकॉन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही परत त्यांच्या होम पेजला जाऊ शकता। मग इथे होम पेजवरती येऊन तुम्हाला जर त्यांचे प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन्स चेक करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता ट्रान्झॅक्शन्समध्ये। अदरवाईज जे नवीन ट्रान्झॅक्शन्स करणार तुम्ही ते पण इथूनच। आता जसे की सपोज त्या कस्टमरचा मोबाईल नंबर आपण ॲड केला नव्हता तर तुम्हाला तो परत ॲड करायचा आहे, तर तुम्ही परत इथे कस्टमरच्या होम पेजवर आल्यानंतर कस्टमरच्या नावावरती क्लिक करू शकता। इथे राईट साईडला तुम्ही बघू शकता इथे अपडेटचं ऑप्शन आहे। तर आधी आपल्याला त्या अपडेटवरती क्लिक करायचं आहे, तिथे अपडेटचं ऑप्शन ओपन होईल। मग याच्यामध्ये जसं की आपण पहिल्यांदा ॲड केला नव्हता मोबाईल नंबर, आता आपण इथे ॲड करू शकतो। हे ॲड करून आपण इथे अपडेट कस्टमर करणार। तुम्ही इथे बघू शकता हे अपडेट सक्सेसफुली होणार। याच्यामध्ये आपण बघू शकतो की आधी आपण नंबर ॲड केला नव्हता, आता तुम्हाला तो दिसत आहे। सेम याच प्रकारे जसं आपण कस्टमर अपडेट केलं, तुम्हाला तो कस्टमर डिलीट करायचा असेल युजर लिस्टमधून तर तुम्हाला सेम कस्टमरच्या आधी आपण होम पेजवरती येऊयात। इथून तुम्ही तो कस्टमर सर्च करू शकता। सर्च करून त्यांच्या होम पेजवरती जायचं आहे तुम्हाला। त्यानंतर इथे कस्टमरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। मग इथे डिलीटचं ऑप्शन आहे। आता जसे की या कस्टमरचे आपण काही ट्रान्झॅक्शन्स केलेले नाही आहेत, तर सपोज डिलीटच्या ॲरोमध्ये इथे दोन ऑप्शन्स आहेत, डिलीट ऑल ट्रान्झॅक्शन्स आणि डिलीट कस्टमर।
तर आधी आपल्याला डिलीट ऑल ट्रान्झॅक्शन्स करायचं आहे जेव्हा त्यांचे ट्रान्झॅक्शन्स असणार आहेत, आणि त्याच्यानंतर आपण डिलीट कस्टमर करणार. हे एक डिलीट ऑल ट्रान्झॅक्शन झाले, त्यानंतर आपण डिलीट कस्टमर. आता तुम्ही बघू शकता की युजर लिस्टमधून तो कस्टमर डिलीट झालेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेत की कस्टमर आपण ॲड कशा करणार सॉफ्टवेअरमध्ये. 2 ऑप्शन्स आपण पाहिले, होम पेज आणि युजर लिस्टच्या ड्रॉपडाऊनमध्ये ॲड कस्टमर. त्याचप्रमाणे युजर लिस्ट तुम्ही कुठे चेक करू शकता आणि कस्टमर अपडेट आणि डिलीट कशा करायचे. तर अशाच प्रकारचे यूट्यूब व्हिडिओज पाहत राहण्यासाठी व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ओमनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.